नमस्कार मंडळी, मी निखिल म्हणजे सर्व मला बाळू बोलतात. आता मी आलो आहे माझ्या आईकडे. तर आईकडे थोडंसं लिंबू, पेरू वगैरे लागलेत आई बोलते आणि ते घेऊया आणि मग पुढे आपल्या एक मित्र आहे इथे, भाऊ आहे माझा अरुण होडे त्याच्याकडे जाऊया आणि त्याची नांगरणी स्पर्धेमध्ये असलेले बैल आहेत ते बघूया. मंडळी हे पेरू बघा छोटे-छोटे आहेत. वरती आहेत मोठे-मोठे दिसतात की माहीत नाही मला. आणि आई बोलली होती लिंबू पण लागलेत म्हणून. हां, लिंबू पण दिसत आहेत. पण म्हणजे या लिंबूचं विशेष म्हणजे हे लिंबू आतून ऑरेंज आहेत. तर हे बघा, हा लिंबू आतून कापला तर तुम्ही ऑरेंज आहे पूर्ण. खूप मस्त आहे लिंबू आणि एकदम आंबट पण आहे. तर हे लिंबू पण आपण काढूया. आणि हा झाड आहे आपला तेज पत्त्याचा झाड. आपण बिर्याणी वगैरेमध्ये वापरतो तो वाला झाड. मंडई थोडेसे लिंबू काढलेत आणि पेरू आहेत वरती भरपूर. पण ते कवळे आहेत त्यामुळे मी काढले नाही आहेत. थोडेसे घेतलेत आणि लिंबू भरपूर आहेत. पण एवढे लिंबू पण काय करायचे घेऊन तरी, म्हणून थोडेसेच काढलेत. तर मंडई हे माझ्या आईचं घर आहे. आपण आईच्या घरी आलो आहे. तर इकडं आपण गाडी ठेवायला आलो होतो मावशीकडे. ती ठेवूया आणि आपण आपल्या दिशेला जाऊया म्हणजेच मुंबईला जाऊया. नारळ वगैरे तर खूप आहेत, विचार करत होतो काढायचा पण खूपच वरती आहेत. तर नारळ तर नाही काढू शकत. पेरू आणि लिंबू काढलेत मी. बघूया दुसरं काय मुंबईवरून गावावरून काय मुंबईला नेता येतं इथं. एक हे अलोड्याची पानं आहेत. ही पण मोठी असेल तर आपण कदाचित घेऊन जाऊया. बघूया काय काय नेता येते इथे. मंडळी बाबा होते ना तेव्हा त्यांनी हा बांधलेला वाडा आहे. खूप जुना आहे वाडा. आता काय आतमध्ये गुरं नाही आहेत. पण इथं आलं की खूप थंडगार वाटतं. पूर्ण मातीचं आहे. खूप मस्त आहे वाडा. आता इथे काय काय कोण काय करत नाही. मंडळी ही आपण भोयराट मच्छी घेतली आहे. हिला आपण साफ करूया इथे आणि मुंबईला घेऊन जायचं आहे. पप्पांनाही खूप आवडते मच्छी. ते इकडे साफ करूया आणि हिला तिखट मीठ लावून घेऊन जाऊया. मंडळी हा अरुण होडे आहे माझा भाऊ. त्यांनी नांगरणी स्पर्धा यांनी त्याच्यामध्ये एवढे कमवलेले त्याचे ढाल आहेत. त्याच्या बैलाचे नाव आहे सोन्या. त्यांनी हे सर्व काय त्याला कमवून दिले. तो आता सध्या आहे नाही. हे त्यांनी पूर्ण घरामध्ये तेच लावलंय पूर्ण. इकडे पण त्यांनी तेच ठेवल्यात सर्व ट्रॉफ्या. पूर्ण तेच आहे मंडई. आणि तो सोन्या त्याचं आता कारण असं आहे की त्याच्या पायाला लागलं आहे, त्या कारणाने तो आता पळू शकत नाही. त्यामुळे आता सध्या त्याला नांगरणी स्पर्धेमध्ये घेऊन जात नाही. नाही तर तो अजून पण पाहिला असतं तर अजून पण त्याच्याकडे खूप भरपूर ढाली भेटल्या असत्या. त्यांनी खूप मोठं नाव केलं तसं. आणि हा त्यांनी आता लाडू घेतला आहे. तर आता हा बघूया किती कमवून देतो आहे आणि किती स्पर्धा मारतो आहे. मंडळी तर त्या सोन्या बैलाचे मालक हेच आहेत. हा माझा मामा आहे. तर मामा कधीपासून तो तुझ्याकडे आहे सोन्या बैल? तो सोन्या बैल माझा घरचा गायचा आहे आणि घरचा आहे तो माझा बैल. लहानपणापासून मी त्याचं संगोपन मीच केलं. आता आणि त्याच्या पाया लागले तर तो पळू शकत नाही. हां, तो आता जरा फ्रॅक्चर आहे पायामध्ये. तो म्हणजे छकड्यामध्ये रनिंगमध्येच त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे तो आत्ता पण पळवू शकत नाही. त्याचा पाय कव्हर झाल्यानंतर मग मैदानामध्ये काढू शकतो त्याला. आणि तो आता दुसरा जो घेतलाय त्या बैलाचं काय विशेष? तो सांगोल्यातून आणला बैल. त्या बैलाचा विशेष म्हणजे तो छकड्याचा पळणारा बैल आहे. चिखलीच्या स्पर्धेला अजून घातलेला नाही त्याला. तर तो छकड्यासाठी आणलेला आहे सांगोल्यावरून. त्याचं नाव काय? लाडू ना? लाडू. त्या हा. बैलाचं नाव लाडू आहे.
मग त्यांनी आतापर्यंत किती ट्रॉफ्या मारल्यात? आता त्याचे 2च मैदानं मारले, अजून तर मैदान लागलेत नाहीत. पहिली 2 मैदानं झाली तेवढीच 2 मैदानं मारली त्याने. आणि सोन्याने तर आपलं भरपूर नाव मोठं केलंय. सोन्याने राजापूर, रत्नागिरी, लांजा, कुठपर्यंत राजापूर, लास्ट पर्यंत गेलाय सोन्या हा, बैल? अगदी जिल्हा कुठला ठेवला नाही, आजूबाजूला जिल्हा कुठला ठेवला नाही. आणि त्याचे जाईल त्या मैदानात तो गुलाल करून 1 नंबरचाच येणार. आणि एवढी खात्रीपूर्वक हुकमी बैल मला. आणि त्याचं नाव म्हणून सोन्या बैलांना ओळखायचे ना हा, सर्व? सर्व त्या जिल्ह्यामध्ये, पुऱ्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये नावच त्याचं सोन्या. आणि त्याचं मैदान बघायसाठी राजापुरात घाटावरून घाटी लोक आले होते की बैल का आहे कसा आणि तो मैदान मारतो काय, हे प्रत्यक्षात बघायला आलेले ते लोक. आता त्या बैलाचं तरी वय काय असेल? आता बैलाचं वय 10 ते 12 वर्षाचा. हा ना, मग तो आतून पण पळू पळू शकतो. शकतो. मग त्याचा पाय जसा फ्रॅक्चर झाल्यामुळे तो आम्ही मैदानात काढत नाही त्याला. हा जसा पाय जर नीट झाला तर त्याला आपण मैदानात काढायचा. मैदानात काढू शकतो. मग तो अजून परत नंबर काढेल. हा, मग तो पळू छकड्यासाठी आहे का नांगरणी स्पर्धेसाठी? नांगरणी स्पर्धेसाठी 1 नंबर आहे. आणि मग छकड्यासाठी त्याला उभं नाही करत का आपण? चकड्यासाठी केव्हा तरी आपल्या जवळ जर मैदान असेल ना तर बाहेर लांब नेत नाही त्या चकड्याला, अच्छा, कारण तो चिखलीचा किंग आहे, त्यामुळे त्याला छकड्याला नाही काढत. ठीक आहे. मग जाऊया आपण त्या बैलाकडे हो. आणि बघूया त्याच्या पायाला कुठे लागले ते. मंडळी, हे हा आहे तो सोन्या बैल. ते सर्व मेडल बघितले ते ह्यांनीच सर्व कमवून दिलेत. आणि हा त्यांनी आता नवीन घेतला आहे लाडू म्हणून. खूप मस्त, खूप म्हणजे पळायला एकदम भारी बैल आहे हा. आणि हा तो सोन्या ह्यांनीच पूर्ण त्याला करून दिलं आहे. जेवढ्या पण ढाली आहेत त्या ह्याच्या नावावरच्या सर्व ढाली आहेत. इथंही आता मच्छी फ्राय चालू आहे. ही भोयराट घेतले मुंबईला घेऊन जायला आणि ही टोल मच्छी आहे. तर आई बनवते, तिच्या हाताची मस्त मच्छी खाऊया. तर मंडळी, आपण निघालो आता मुंबईला जायला. आता मी आलो आहे मावशीकडे. आता गाडी वगैरे ठेवते आणि आता निघूया आपल्या घरी मुंबईला. चला. तर मंडळी, आपण आलो आहे आता रेल्वे स्टेशनला. आता आपण जातो आहे मुंबईला. खूप मजा आली गावी, खूप फिरलो, खूप काय मस्ती केली. आता परत तेच मुंबईला जाऊन उद्या सकाळी उठा, जॉबला जावा, तेच. आता जाऊया आपल्या घरी मुंबईला. आणि ही व्हिडिओ इथंच संपवतो. तर तुम्ही बाळू ब्लॉग्स या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.